हाय, नमस्कार मित्रांनो. मी आहे अभिषेक. तर तुम्हाला मी आता थोडंसं मला प्रॅक्टिस करायचं आहे, पण प्रॅक्टिससाठी बोलण्याची स्पीच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करणार आहे. तर आता मी ह्या एक मला बोलायचा होता. तर आता मी व्हिडिओ टाकलेला ना, हिंजेवाडीचं असं काहीतरी ब्लॉग टाकलेला, तिकडे गेलेलो आय टी फेसमध्ये. तर एका भावाने कमेंट केलं, भाई इथे हिंजेवाडी नाही तर हिंजवाडी असं आहे. हिंजवडी हिंजवडी असं आहे. सॉरी भावा. तर भावा, मी ह्यापुढे लक्ष ठेव, हिंजवडी बोलायचं, हिंजेवाडी नाही बोलणार मी. त्याबद्दल सॉरी बोलतो. तर ज्याने ही व्हिडिओ बघितली नसेल, ती कुठल्या कशाबद्दल बोलते, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, त्याच्याने तुम्ही बघू शकता. या व्हिडिओ आता तिकडे गेल्याचं मला एक फायदा तर झाला की त्यांचे मेल्स आलेले मला. आय नो जॉबसाठी एवढे मी आता अजून स्किल्स नाहीत माझ्याकडे, तर ऑब्वियसली जॉब नाही देणार ते, ही गोष्ट तर मला माहिती आहे. पण त्यांनी इंटर्नशिपसाठी मला मेल केले का त्यांच्याकडे अशी इंटर्नशिपसाठी पोझिशन आहे, वेब डेव्हलपरसाठी फ्रंट एंडचं मला इंटर्नशिप मिळू शकते. ती पण काही कन्फर्म नाही आहे, बट ट्राय करायला काय आहे. त्यांनी मला असेसमेंट टेस्ट आहे आता. मी ट्राय करेन, जर मला स्क्रीन रेकॉर्डिंग करता आली त्या टायमाला ॲप्टिट्यूड टेस्ट टाईप असं होणार आहे. तर ह्या क्वेश्चनची जर मला आन्सर दिले, मी बरोबर आन्सर दिले, जर सिलेक्ट झालो, तर पुढच्या प्रोसेसमध्ये ते मला घेतील, बोलवतील, कॉल करतील, इंटरव्ह्यूलासुद्धा बोलू शकतो त्यांच्याकडे. तर मला इंटर्नशिप भेटून जाईल. 5-6 महिन्याची इंटर्नशिप आहे. 10,000 ते 15,000पर्यंत स्टिपेंड देणार असे बोलले आहेत ते मेलमध्ये, तर त्यांनी तसं लिहिलेलं आहे. तर आता मी तेच ट्राय करायला जाते, पण त्याआधी थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे मला. आता प्रॅक्टिससाठी बघूया कसं काय. हे बघा, इंग्लिशमध्ये द्यायचे आहे. इंग्लिशमध्ये एवढं काय खास बोलू नाही शकत मी, कारण बिना प्रॅक्टिसचं तर नाही बोलू शकत. तर बघूया, ट्राय करतो आता. ॲटलिस्ट प्रॅक्टिस तरी करू शकतो, ते तरी माझ्या हातात आहे. नंतर काय होईल नाही होईल, नाही झालं तरी काय, थोडासा परत अभ्यास करायचा 3-4 महिन्यांनी. स्किल्स इम्प्रूव्ह केला ना, मग बरोबर होईल. ते पण तेच बोलले मला, गेलेलो तिकडे. आणि तिकडचं असं तुम्हाला सांगायला गेलो ना, तर असं काही म्हणजे असं काही हे नाही, टेन्शनची गोष्ट नाही. म्हणजे मी गेलेलो खूप 20पेक्षा जास्त कंपनीमध्ये गेलेलो मी. ऑफिसमध्ये त्यांच्या असे सर्वजण काम करत होते. आणि तिथं जाऊन मी प्रत्येकाला विचारत होतो, म्हणजे असं, आर देअर एनी जॉब ओपनिंग सर. म्हणजे आता तुम्हाला आता जाताना आधी स्टार्टिंगला मला भीती वाटत होती, घाबरत होतं मी, काय करू, कसं होणार, जाऊ काय नको, काय नाही. ते सगळी गोष्ट मी सर्व नॉर्मल होते. माझ्यासारखे अजून खूप जण सेम काम करत होते. प्रत्येकीकडे जाऊन विचारत होते की बाई काही जॉब ओपनिंग्स आहेत का नाही. मला स्टार्टिंगला थोडंसं वेगळं वाटलं, क्रिंज वाटलं, बाई कसं करणार, कसं नाही होणार. बट काय नाही, सर्व नॉर्मल. ते पण खूप चांगले, त्यांचे म्हणजे को फाउंडर वगैरे कोण जे असायचं ना, HR वगैरे, खूप चांगल्या पद्धतीने ते पण बोलायचे. म्हणजे असं काही जास्त रूडली कोणी बोललं नाही माझ्याशी, ॲटलिस्ट माझ्याशी तरी. सर्व बोलले, हां भाई काय तू कसं, म्हणजे काय, कुठला कोर्स केलेला आहेस, कुठले स्किल्स आहेत तुझ्याकडे, कोणत्या लेवलमध्ये जॉब शोधतोयस, असं वगैरे बोलून त्यांनी रिझ्यूम वगैरे माझी नीटपणे घेतलेली सर्वांनी. म्हणून तुम्ही जर कुठे जात असाल ना, तर असं काही टेन्शन घेऊ नका, घाबरायची काही गोष्ट नाही आहे. एकदा ही गोष्ट तुम्ही नक्की एक्सपिरियन्स करा. या गोष्टीत पण खूप मस्त मजा आली, माझी मस्त दिवस केले. आणि आता उद्या सॅटर्डे आहे, तर उद्या मी परत पुन्हा जाणार आहे. उद्या वॉक इन इंटरव्ह्यूज असणार आहेत. तर मी उद्या विप्रो आणि TCSमध्ये ट्राय करणार आहे. तिथं वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये चान्सेस, मी तर सिलेक्ट होण्याच्या हेतूने जातच नाही. मी सिलेक्ट नाहीच होणार असं पकडून चाललो आहे. कारण तिथं खूप म्हणजे असं 100 वगैरे अशी एवढी मुलं असते, आणि त्यांच्यात सिलेक्ट होण्याचे चान्सेस माझे 1% आहेत ओनली. सो ते नाही, पण एक्सपिरियन्स करण्यासाठी मी उद्या जाणार आहे. बघूया कसं तिकडे एक्सपिरियन्स असेल जॉबसाठी, ते पुढच्या फ्युचरमध्ये मला हेल्प होईल ती गोष्ट. तर ते एक्सपिरियन्स खूप चांगला असणार. जर मी व्हिडिओ बनवू शकलो उद्या, तर उद्या नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी. तुम्ही व्हिडिओमध्ये मग तुम्हाला पण काहीतरी आयडिया येईल की कसं सगळं असतं, कशी प्रोसेस असते. तर बघूया, तिथं जर व्हिडिओ काढणं आतमध्ये अलाउड असेल नाही नसेलच बहुतेक, पण जाताना काय सांगू ना, तर तुम्हाला माहिती देण्याचा ट्राय करतो मी. रेकॉर्ड करून माहिती देऊ शकलो तर देतो. आता फिलहाल तरी मी आता प्रॅक्टिस करतो आहे, कसं क्वेश्चन्स विचारतील काय, आणि त्याला मी आन्सर काय करणार आहे. इंग्लिशमध्ये आता थोडीशी प्रॅक्टिस करतो. बघा, तुम्हाला पण काय आयडिया येईल काय, काही काय असं नॉर्मलची आता प्रॅक्टिस करते मी. चला. हॅलो. हाय. स्टार्टिंग कुठून करू? ओके ओके ओके, वेट वेट वेट. चला. तर आता एक्सपेक्ट करूया ते की आपल्याला क्वेश्चन काय विचारतील. हे असं मी आता माझे अपलोड करणार का नाही माहिती नाही, हे व्हिडिओमध्ये अटॅच करणार का नाही माहिती नाही. बट हे मी माझ्यासाठी, माझा स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी असं जर लॅपटॉप समोर बसलो आता, असं तुम्ही पण जर का असं काही बोलायचं असलं कुठली स्पीच वगैरे,
तर असं ट्राय करू शकता याच्यात, कारण थोडीशी याच्याने प्रॅक्टिस होते. हे ॲटलीस्ट माझ्यासाठी तरी करतोय मी हे. ओके, ओके. सॉरी, सॉरी. ते काय क्वेश्चन विचारू शकतात? टेल अस अबाउट युअरसेल्फ. तर आता कसा बोलू ते ट्राय करा. हां. हाय. सॉरी. हाय. हाय, हाय नाही. हाय, आय एम अभिषेक गतमले. Final year BSc IT student from Mumbai University. I am passionate about front-end development. I am passionate about Hi, I am Abhishek Gadmale. अरे गप ना, गप ना. Hi, I am Hi, Hi, I am Abhishek Gadmale. अरे पुढचा काय आहे? Hi, Hi, I am Abhishek Gadmale, a final year BSc IT student. I am passionate about front-end development and full stack development. I have built projects like a facial recognition and based attendance system using HTML, CSS, and JavaScript, Flask, and Python. I am currently learning JavaScript and React and consistently improving my skills. Mm, through hands-on experience on projects from YouTube resources. I am looking for yeah, wait. I am looking for mm, I am looking for opportunities to grow. I am looking for opportunities to grow in a tech-driven company and global environment like global. Okay, sorry. खूप हार्ड आहे. चला, तर आता सेकंड क्वेश्चन काय ते आपल्याला विचारू शकतात. असं म्हणजे काहीतरी वाय डू यू वॉन्ट टू जॉईन आवर कंपनी. तर त्यांना आपण काय आन्सर करणार आहेत. असंच काहीतरी वाचा त्यांच्या कंपनीचं थोडंसं रिसर्च करायचं. I admire how your company focus on. Hey, wait. I admire how your company focus on innovation, AI, and product design. I also heard about your company about and your offices, and I really like the environment your company really provides. I also like your work culture of your company. At least I am curious and excited about it. I am also, I do love to work with that type of an environment with such a big company like you, big and good company which has good environment also. So I do love to be a part of your team and grow as a full stack developer, and I do love to learn lots from you guys, and I will be happy if I be a part of your team. Thank you. चला, आता ते काहीतरी म्हणजे असं काहीतरी बडबडलो मी, आता काय मला काय आयडिया नव्हती अशी. आता थर्ड क्वेश्चन विचारू शकतो मी. आता प्रोजेक्ट लिहिलाय, माझा प्रोजेक्ट आहे ना अटेंडन्स सिस्टम युजिंग फेशियल रिकग्निशन. तर त्याला काही क्वेश्चन प्रोजेक्ट बद्दल पण विचारू शकतात. टेल अस अबाउट युअर प्रोजेक्ट युअर वर्क. तर ह्याच्यात भाई हातातला क्वेश्चन आहे, काही ठोकू शकतो काही. माझं प्रोजेक्ट केलंय तर मला माहिती आहे. असं चला, त्याचा हे करूया. कसं जर हा क्वेश्चन विचारला तर काय आन्सर करणार. हा चल. In my final year, I have built a in my final year, I have built a project named Attendance System using facial recognition. It completely reduced the काय रे काहीतरी बोलतो. अरे माझ्या हातात हा बरोबर. I have built a project named Attendance System using facial recognition using I built an attendance system based facial wait 2 मिनिटं द्या 2 मिनिटं. In my final project, I built a Python processing function. The system detects in my final year project, I have built an attendance system using facial recognition project using Python, Flask, and OpenCV. It's it captures a real time image of a student or anything. To I use facial recognition libraries to automatically detect and extract facial expressions, facial data, and to store it in the folder file. We use that data to recognize the face according to the attendance. The recognition is done in real time. After that,
recognizing a correct face, recognizing the right face. If the face match, the attendance automatically mark. In the attendance sheet, I have created an automatic style sheet in which the attendance of the student or anything will be marked automatically after recognizing your face completely. First we have to register the face, then the second phase is when the image is successfully recognized, the then the attendance will be marked. Okay, so well, that's all about my project. I have used HTML and CSS for my front end, and for backend I have used just Python, OpenCV libraries like that Python language. So okay, that's all about my project. चला तर आता चौथ्या क्वेश्चन कडे जाऊया. हा क्वेश्चन आहे ना, मोस्टली म्हणजे मॅक्सिमम टाइम हा विचारलाच जातो. काय, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड अबाउट, म्हणजे तुमचे स्ट्रेंथ्स आणि विकनेस काय, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. इथं काय मी रियालिटी काय सांगणार नाही, कारण रियालिटीचा मला काय माहितीच नाहीये. इथं फेकू शकता, काय पण ठोकायचा, खोटं बोलायचा. चला, माझे स्ट्रेंथ सांगतो. हाय, my strength is I am self motivated and my strength is I am motivated. My strength is I am self motivated and quick to learn the things. I like to learn new things. I do like to I do like to uh, I do like to build things from the scratch. I love to build things. I love to learn new things, and I am fast learning the things. That's what makes me my strength, I think. And one weakness I will call about, there is one weakness I am working on it, is one of weirdest, one of the greatest weakness of mine is overthinking. I do lot of overthinking before starting any new project or anything. I want everything to be a perfect. I want to make a every product what I work every project to be a perfect. So I generally waste lots of time thinking about that I want to make it perfect, but I forgot that first I have to do start. It's not about perfection, it's about starting the thing, starting the project. I can learn it, I can make later it perfect. Nothing can be perfect by the way, but yes, I am learning that no need to be perfect in everything, but just starting that is most important thing. So that's what I think, sir. Thank you. चला, आता हे तर बोललो. पाचवा क्वेश्चन बघूया आपण काय आहे पाचवा करायचा. पाचवा क्वेश्चन विचारू शकतात ते, वेळ समजा असा क्वेश्चन विचारला, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन द नेक्स्ट 2 to 3 years. 2-3 वर्षांनी येणार आहे, काय फेकायचं आहे ते. आता समजा मला फुल स्टॅक डेव्हलपर बनायचं आहे ना, तर फुल स्टॅक डेव्हलपर, तर आता मी फुल स्टॅक डेव्हलपर, आय सी माय आय सी मायसेल्फ आय सी मायसेल्फ आय सी माय I see myself as a grown full stack developer working in a good company's environment, and uh, provi- um, and providing guidance to my juniors, and working with a good team and creating a good environment to my teams, and try to, म्हणजे त्यांना थोडंसं काहीतरी गायडन्स द्या. आय विल ट्राय टू गाईड माय ज्युनियर्स, बोलायचं असं काहीतरी ठोकून द्यायचा. तर मी पण हेच बोलणार आहे. मायसेल्फ का चुकीचं बोलते मी, आय सी मायसेल्फ चुकीचं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं होत आहे. आय सी मायसेल्फ ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर contributing the real world projects and continuously learning new tools. I also hope to mentor I also hope to mentor my juniors and be involved in a innovative project development. ओके, चला, असं नाही बोलू शकत की मग कम्प्लिटली प्रॅक्टिस झालेली आहे, पण ऍटलिस्ट काहीतरी थोडंसं झालेलं आहे. पुढच्या उद्याचे काही अपडेट्स पाहिजे असले तर सांगतो, बघायचे असले तर बघा. मी उद्या गॅरंटी नाही करणार की नाही, कारण उद्या मी एकटा जायला लागणार आहे मला. तर आता गुगल मॅप्स वापरत आणि मला व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता येणार, कारण एकच मोबाईल आहे.
तर प्रॉब्लेम तर खूपच आहेत. बघू आता. कारण ते सॉरी हिंजवडीला हिंजवडीला जायचंय मला. तिकडून खूप बसेस चेंज करायला लागतात. ते पी-एम पेलं ते बसेस खूप खूप झंझट आहे. खूप सगळे म्हणजे असं लांब-लांब आहे. तर ट्राय करणार मी, पण गॅरंटी नाही देऊ शकत. चला बाय-बाय. बाय-बाय.